नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये आता लाडक्या बहिणी ज्या अपात्र ठरलेल्या आहेत, लाडक्या बहिणी जेव्हा योजना आली तेव्हा लाडकी बहीण योजना जेव्हा नव्याने सुरुवात झाली होती या योजनेची, त्यावेळेला लाडकी बहीण योजनेमध्ये 2,67,00,000 एवढ्या लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या. परंतु त्यानंतर मागच्या वर्षी ऑगस्टमध्ये EKYC प्रक्रियेला सुरुवात झाली. त्यानंतर लाडक्या बहिणींची संख्या कमी झाली. पुन्हा काहीतरी त्याची मुदत EKYCची वाढवण्यात आली. पुन्हा EKYCची संधी देण्यात आली. तेव्हा पुन्हा लाडक्या बहिणींची संख्या कमी झाली आणि तिसऱ्यांदा जेव्हा आता 30 एप्रिलला जे क्लोजिंग झालं EKYC प्रक्रियेचं, ही तिसऱ्यांदा संधी दिली होती लाडक्या बहिणींना EKYC करण्यासाठी. परंतु तेव्हा पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी, म्हणजे ॲक्च्युअली जो आकडा आहे तो 60 लाख आहे. EKYC राहिलेल्या लाडक्या बहिणी आहेत 60 लाख. आणि आता अशा लाडक्या बहिणी ज्या आहेत, ज्या अपात्र ठरलेल्या आहेत EKYC अभावी, अशा लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री साहेब पुन्हा एकदा EKYC करण्याची संधी देत आहे. मुख्यमंत्री साहेब या व्हिडिओमध्ये, श्री फडणवीस साहेब या व्हिडिओमध्ये लाईव्ह सांगत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणी संपूर्ण व्हिडिओ नीट बघा, लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला सर्व लक्षात येईल. लाडक्या बहिणी बघा, आता जसे की EKYC प्रक्रिया अजूनही पुन्हा सुरू करण्याची तयारी मुख्यमंत्री साहेबांनी दाखवलेली आहे. कारण की भरपूर अशा पात्र लाडक्या बहिणी आहेत की त्यांची EKYC राहिलेली आहेत. म्हणजे भरपूर, म्हणजे 60 लाख 60 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांची EKYC राहिलेली आहेत. त्यामुळे त्या 60 लाख लाडक्या बहिणींमध्ये पात्र लाडक्या बहिणी आहेत की ज्या निकषांमध्ये आणि नियमांमध्ये बसत आहेत. परंतु त्या लाडक्या बहिणींकडे कागदपत्र आहेत का? या लाडक्या बहिणींचे संपूर्ण जी माहिती त्यांनी जी सरकारला दिलेली आहे ती त्यांची कागदपत्रे बरोबर आहेत का? आणि या ज्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत ज्या अपात्र ठरलेल्या आहेत पण त्या पात्र होत्या, या लाडक्या बहिणींना पुन्हा EKYC करण्यास संधी मिळणार आहे. परंतु त्याआधी माझ्या या सगळ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्या पात्र आहेत तरी पण त्यांना EKYC करता आली नाही, तर या सगळ्या ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनी काय तयार ठेवायचं आहे ते मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं सांगणार आहे. तर लाडक्या बहिणी बघा, खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी ज्यांची EKYC अभावी ज्या अपात्र ठरलेल्या आहेत परंतु त्या पात्र आहेत, अशा लाडक्या बहिणींसाठी अत्यंत इम्पॉर्टंट मुद्दे मी सांगणार आहे. आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तेच मी तुम्हाला आता सांगते आहे आणि ते तुम्ही याच व्हिडिओमध्ये पुढे त्यांच्या तोंडूनच तुम्ही ऐकणार आहात लाईव्ह. त्याआधी मी तुम्हाला सांगते की लाडक्या बहिणी बघा, तुम्हाला तुमचे कागदपत्र जे आहेत ते तुम्हाला संपूर्ण कागदपत्र तयार ठेवायची आहेत आणि तेही बरोबर करायची आहेत. समजा तुमच्या कागदपत्रांमध्ये कुठे काही नावाचं स्पेलिंग चुकलं असेल किंवा तुमची जन्मतारीख चुकलेली असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकर बरोबर करून घ्यायच्या आहे आणि ते कागदपत्र तुम्हाला तयार ठेवायचे आहे. जे तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना कागदपत्र जे जे काही दिले होते ना, ते कागदपत्र मी तुम्हाला सांगत आहे. जसे की आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, जन्मदाखला, तुमचं बँक खाते, तुमचं DBT अकाउंट, या सगळ्या गोष्टी तुम्ही पुन्हा तुमच्या बरोबर आहेत का ते चेक करा. कारण की या सगळ्या गोष्टी सरकार फेरतपासणी करत आहे आणि या फेरतपासणीमध्येच पात्र लाडक्या बहिणी असूनही तुमचे
तिथे चुकीचे किंवा काही नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक किंवा कागदपत्रामध्ये काही थोडंसं इकडे तिकडे झालं असेल, म्हणजे आता जसं की अर्जामध्ये तुम्ही नाव वेगळंच लिहिलं असेल आणि तुमचं जन्मदाखल्यावर आणि आधार कार्डवर नाव वेगळं असेल, तर म्हणजे थोडंसं चूक झाली की नाही. अशा पद्धतीची जर तुमच्या चुका झालेल्या असतील तर त्या तुम्ही लवकर बरोबर करून घ्या, कारण की या चुका सरकारला आढळलेल्या आहेत. त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी पात्र असूनही अपात्र ठरलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी बरोबर अपडेट करून घ्यायच्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे बघा, सरकारला आणखीन काय आढळलेलं आहे, तर सरकारकडे आता संपूर्ण म्हणजे सत्य माहितीचा डेटाबेसकडून सरकारकडे डेटा पोचलेला आहे की ज्यांच्या नावावर 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी आहे. आता ओनरशिप, 4 व्हीलरची ओनरशिप समजा तुमच्या नावावर असेल, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेली जी काही महिला आहे त्यांच्या कुटुंबात कोणा व्यक्तीच्या नावावर जर ओनरशिपमध्ये जर तुमची 4 व्हीलर आहे, तर मात्र तुम्हाला निकषांमध्ये तुम्ही बसत नाही. आणि इन्कम टॅक्स विभागाकडून पण सरकारकडे डेटा पोचलेला आहे. आता तुम्ही म्हणाल हे किती वेळा तुम्ही सांगणार? हो, आता 5 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत की ते सरकारी कर्मचारी होते त्यांच्या कुटुंबात आणि ते लाभ घेत होते. आता अशांकडनं सरकार पैसे वसूल करणार आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बघा की 14,000 पुरुष होते, त्यांनी लाभ घेतला होता, त्यांच्याकडनं सुद्धा सरकार पैसे वसूल करणार आहे. आणि 10 लाख असे होते की त्यांचं 2.5 लाखाहून जास्त उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न. आता असे सुद्धा अपात्र ठरण्यात आलेले आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहेत, म्हणजे नियमांमध्ये निकषांमध्ये बसत नाही, अशा लाडक्या बहिणींकडनं सरकार पैसे वसूल करणार नाही. ही मात्र अत्यंत महत्त्वाची बातमी सगळ्या लाडक्या बहिणींसाठी आहे. बघूयात आता मुख्यमंत्री साहेब स्वतः काय सांगत आहे ते. तुम्ही स्वतः लाईव्ह बघा आणि लाईव्ह ऐका. हां, लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू केली होती त्यावेळी त्या संदर्भातले काही निकष होते. त्या निकषाच्या आधारावर बहिणींना अर्ज करायला सांगितला होता आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं. पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं CAGचं ऑडिट होतं आणि CAGच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते. आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं KYC सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली. सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथनं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली. जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे 4 व्हीलरची याच्या डेटाबेसची माहिती घेतली. रेशन कार्ड याच्या डेटाबेसची माहिती घेतली. आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे. 14,000 तर पुरुषच निघाले. जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे. अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे. त्यासोबत आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याची कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना KYC करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही. पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही. आणि म्हणून
हे जे काही आत्ता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात, त्यांची केवायसी झालेली आहे, त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत आणि आजही यांच्यापैकी कोणी जर केवायसी करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देतं.